नमस्कार. आज चैत्र शुक्ल अष्टमी शक 1935 गुरुपुष्यामृत योग सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यातील 7,335 कोटींच्या मेट्रो प्रकल्पास राज्य शासनाची मंजुरी. पुढच्या सोमवारी स्थानिक संस्था कराच्या विरोधात व्यापाऱ्यांचा ठाणे बंद. आणि बस सेवा पूर्ववत करावी या वादातून ठाणे परिवहन सेवेच्या व्यवस्थापकांच्या दालनाची मोडतोड. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. अनधिकृत बांधकामांवर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या विरोधात आज ठाण्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्वसामान्य ठाणेकरांचा विरोध असला तरी शिवसेनेच्या सहभागामुळे हा बंद यशस्वी झाला. दुपारी 4 नंतर दुकानदारांनी दुकानं सुरू केली, तसंच रिक्षाही रस्त्यावर दिसायला लागल्या. त्यामुळे जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आलं. पण या बंदमुळे सर्वसामान्य ठाणेकरांचे चांगलेच हाल झाले. रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. एरवी सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्यांची गर्दी रस्त्यावर दिसत असते. शाळांमधील विद्यार्थी शाळेसाठी जाताना पाहायला मिळतात. मात्र आज ना कामावर जाणाऱ्यांची गर्दी दिसली, ना विद्यार्थ्यांची लगबग दिसली. अनेक शाळांनी आज सुट्टी देणंच पसंत केलं होतं. रिक्षा व्यावसायिकांनी नुकसान होऊ नये म्हणून आपले व्यवसाय बंद ठेवल्यानं रस्त्यावरून फक्त चालताना लोक पाहायला मिळत होते. सकाळच्या वेळी नेहमी वाहतुकीची दिशा ही शहरातून रेल्वे स्थानकाकडे असते. मात्र आज सकाळी रेल्वे स्थानकातून शहराच्या दिशेला जथ्थेच्या जथ्थे येताना दिसत होते. विविध बस थांब्यांवर बससाठी वाट पाहत असलेल्यांची गर्दी दिसत होती. रस्त्यावर परिवहन सेवेच्या बसेसही फार तुरळकच दिसत होत्या. ज्या बसेस रस्त्यावर धावत होत्या त्याही तुडुंब भरून धावत होत्या. दुपारनंतर परिवहन सेवा पूर्णतः ठप्प झाली. सकाळी 152 बसेस वागळे आगारातून बाहेर पडल्या होत्या, तर दुपारच्या सुमारास 135 बसेस परत आल्या. तोच प्रकार कळवा आगारातील बसेस बाबत घडला. कळवा आगारातून सकाळी 47 बसेस बाहेर पडल्या होत्या, पण दुपारच्या सुमारास 30 बसेस परत आल्या. ज्यांना या बंदची कल्पना नव्हती अशी बाहेरगावावरून आलेली मंडळी आपल्या सामानसुमानासह रस्त्यावरून चालताना दिसत होती. विशेषतः पोखरण, उपवन, घोडबंदर, कोलशेत, बाळकुम अशा लांबच्या भागात राहणाऱ्या नागरिकांचे या बंदमुळे जास्तच हाल झाले. विविध गृहसंकुलांच्या खासगी बसेसही या बंदमुळे बाहेर न पडल्यानं या भागातील नागरिकांना अन्य पर्यायही उपलब्ध नव्हता. सर्वत्र बंदचं वातावरण जाणवत होतं. काही किरकोळ घटना वगळता बंद शांततेत सुरू असल्याचं दिसत होतं. रस्त्यांवर 4 चाकी आणि दुचाकी वाहनच फक्त दिसत होती. यामुळे रस्त्यावरून चालणं सुसह्य झालं होतं. या बंदमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1200हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान ठाणे महापालिकाही बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. आज सकाळी शहरात हा बंद सुरू होता. दुकानं, उपाहारगृह असे सर्व व्यवहार ठप्प होते. औषधांची दुकानं वगळता बहुतांश व्यवहार ठप्प असताना ठाणे महापालिका मात्र सुरू होती. महापौर हरिश्चंद्र पाटीलही दालनात बसले होते. हे वृत्त समजताच बंदच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थकांनी महापालिकेत घुसून महापालिका बंद पाडण्याचा प्रयत्न केला. कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं, तर महापालिकेतील विविध विभागांची कार्यालय बंद करून ठेवण्यात आली होती. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या बंदचा फटका आज विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. काही शाळा आज सुरू होत्या, पण शाळेत सोडणाऱ्या गाड्या आल्या नसल्यामुळे पालकांना आपल्या पाल्याला शाळेत सोडावं की नाही आणि सोडावं तर कसं याची चिंता लागून राहिली होती. अनेक पालकांनी सावधगिरी पाळत पाल्यांना शाळेत न पाठवणंच पसंत केलं. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे बरीच सव्यापसव्य करत परीक्षा केंद्र गाठावी लागली. ठाणे रेल्वे स्थानकात विद्यार्थ्यांची गर्दी दिसत होती. एका प्रकरणात विद्यार्थ्याला पालक कोपरीतील परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी गेले असताना बाहेर उभी करून ठेवलेली त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते लगेच बाहेर आल्यामुळे गाडी जाळणारे पळून गेले. त्यांना यायला आणखी काही उशीर झाला असता तर मात्र त्यांची गाडी आगीच्या भक्ष्यस्थानीच पडली असती. आतापर्यंत बंदमध्ये असा प्रकार घडला नव्हता, पण आता बंदचे समर्थक खासगी गाड्यांनाही लक्ष करू लागले असल्याचं दिसू लागले. या बंदमुळे ज्ञानसाधना महाविद्यालयाची अंतर्गत परीक्षा आज होऊ शकली नाही. आता ही परीक्षा 4 मे रोजी घेतली जाणार आहे.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात एकीकडे आज ठाणे बंद असताना दुसरीकडे आता पुढच्या सोमवारी स्थानिक संस्था कराच्या विरोधात बंदची हाक देण्यात आली आहे. राज्य शासनानं 5 महापालिकांच्या क्षेत्रात स्थानिक संस्था कर लागू केला असून त्याला व्यापारी वर्गाचा विरोध आहे. स्थानिक संस्था करातील अटी जाचक असल्याचं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे. विविध महानगरपालिका मधील वेगवेगळ्या दरांसंबंधी संदिग्धता आहे. अनेक ठिकाणी एकाच वस्तूचा स्थानिक संस्था कर वेगवेगळा आहे. स्थानिक संस्था कराच्या दरासंबंधीचे अधिकार महापालिकांना दिल्याचं शासनाचं म्हणणं आहे. तर महापालिकेचे अधिकारी मात्र कोणतेही ठाम आश्वासन देत नसल्याचं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे. स्थानिक संस्था कराचा दर जास्तीत जास्त 1% असावा अशी व्यापारी आणि उद्योजकांची मागणी आहे. येत्या सोमवारी स्थानिक संस्था कराच्या विरोधात राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला असून या बंदमध्ये ठाण्यातील व्यापारी आणि उद्योजकही सहभागी होणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांना अवघ्या 4 दिवसात पुन्हा एकदा बंदला सामोरं जावं लागणार आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केल्याच्या रागातून एका कार चालक दाम्पत्यानं वाहतूक कार्यालयातच पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय. वसंत विहार इथे राहणारे सिंग दाम्पत्य मंगळवारी कारनं जात असताना वाहतूक पोलीस सोनावणे यांनी त्यांना सीट बेल्ट न लावल्यानं पकडलं. याचा राग आल्यानं सिंग दाम्पत्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक रोकडे आणि सोनावणे यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी महिला पोलीस शिपाई संगीता घुगे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण सिंग यांच्या पत्नीनं त्यांचा हात पकडून त्यांनाही धक्काबुक्की केली. नौपाडा पोलिसांनी या प्रकरणी धनंजय सिंग आणि कविता सिंग या दोघांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक केली. ठाण्यातील आजच्या बंदचा फटका काही रुग्णांनाही बसला. वाडिया रुग्णालयात आज सकाळी 14 महिलांची सोनोग्राफी केली जाणार होती. यासाठी या महिला सकाळपासून रुग्णालयात बसून होत्या. सोनोग्राफी करायची असल्यामुळे या महिलांनी काही खाल्लं नव्हतं. सोनोग्राफी करायची असल्यामुळे फक्त पाण्यावर या महिला रुग्णालयात बसून होत्या. पण या बंदमुळे रुग्णालयात कर्मचारी वृंद बराच कमी होता. त्यांचे केस पेपर काढायला कुणी नसल्यामुळे त्यांना बराच वेळ ताटकळत बसावं लागलं. अखेर या महिलांनी स्वतःच पुढे येऊन केस पेपर शोधण्यास मदत केली. त्यानंतर डॉक्टरची शोधाशोध सुरू झाली, पण डॉक्टर नसल्यामुळे डॉक्टरची वाट पाहण्यात वेळ गेला. अखेर 1:30 वाजता डॉक्टर आले आणि मगच या महिलांची सोनोग्राफी होऊ शकली. तोपर्यंत या महिलांना काही न खाता पिता बसावं लागलं. ठाणे परिवहन सेवेच्या व्यवस्थापकांच्या दालनाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारनंतर तोडफोड केली. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सकाळच्या सुमारास परिवहन सेवेच्या बसेस सुरू होत्या. मात्र वागळे आगाराच्या 9 तर कळवा आगाराच्या 2 बसेस या बंदमध्ये सापडल्यानंतर हळूहळू परिवहन सेवेनं आपल्या बसेस आगारात बोलावल्या. वागळे आगाराच्या 4 बसेसची हवा काढण्यात आली तर 5 बसेस फोडण्यात आल्या. कळवा आगाराच्या 2 बसेसची हवा काढण्यात आली. त्यामुळे हळूहळू रस्त्यावरील बसेस दिसेनाशा झाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वागळे आगारात धाव घेत पुन्हा सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी विरोध दर्शवला. यावरून काही काळ खडाजंगी झाली. परिवहन सेवेचे व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना बळ देण्याऐवजी त्यांना घरी जायला सांगत होते. परिवहन कर्मचाऱ्यांना घरी सोडणारी एक बस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यातच अडवली. नंतर या विषयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि परिवहन सेवेचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्यात वादावादी झाली. टेकाळे यांना डांबर फासण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता, पण वेळेवर डांबर न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा राग दालनावर निघाला. ज्यांनी प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न करायचा त्यांनीच सेवा बंद करण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनाची मोडतोड केली. यावेळी शिवसेनेचे आमदार टेकाळे यांच्याशी चर्चा करत होते. कार्यकर्ते टेकाळे यांच्या दालनात घुसल्यावर आमदार एकनाथ शिंदे यांनी या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. अखेर टेकाळे यांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावरूनही वाद झाल्यानंतर संतप्त झालेल्या आयुक्तांनी कारवाई काय करायची हेही तुम्हीच सांगणार का असा प्रतिसवाल केला. अखेर टेकाळे यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनातून बाहेर पडले. ठाण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे.
ठाण्यामध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्याबाबत बरीच वर्ष चर्चा सुरू आहे. मध्यंतरी हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम ठरणार नाही असं या मेट्रो प्रकल्पासाठी सर्वेक्षण करणाऱ्या सल्लागार कंपनीनं म्हटलं होतं. मध्यंतरी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्यानंतर ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या विषयानं पुन्हा एकदा उचल खाल्ली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवून मेट्रोबाबत ठाण्याला सापत्न वागणूक का असा प्रश्न उपस्थित केला होता. आज राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. आज या विषयावर लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्प राबवला जाईल अशी घोषणा केली. नंतर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनीही मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली. या मेट्रो प्रकल्पासाठी 7,335 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यापैकी 50% रक्कम कर्ज रूपानं, 20% रक्कम केंद्र आणि 20% राज्याकडून अनुदान म्हणून मिळणार असून उर्वरित 10% रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थेनं उभारायची. या प्रकल्पासाठी 7,000हून अधिक कोटी रुपयांचा खर्च येणार असल्यानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रकल्पाला त्वरित मान्यता दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ठाणे बंदच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रकल्पाच्या मंजुरीची ठाणेकरांना एका अर्थानं खुशखबरच मिळाली.